हो तर मित्रांनो पाहू शकता हे पुणे पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे इथं सध्या ग्राउंड चालू आहे आणि इथून आपले मित्र येत आहेत त्यांचे रॅन्डमली 5 विद्यार्थ्यांचे आपण इंटरव्ह्यू घेऊ म्हणजे तुम्ही त्या चुका टाळू शकता मित्रांनो। तर हा आलेला आहे आपला मित्र हाय कुठलाही मित्र थांब थोडंसं मला माहिती दे आपल्या विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांच्या चुका टाळू शकतील ते। तर कुठला आहे तू मित्र तू पण थांबू शकतो। किती ग्राउंड झाला का तुझा थांब 2 मिनिट हा किती मार्क आले तुला किती आपल्याला काय खचून जायचं नाही पुढे प्रयत्न करायचे आहेत। तर किती आले तुला सांगू शकतोस म्हणजे आपले मित्र चुका टाळणार नाही। थांब 2 मिनिट अरे इंटरव्ह्यू दे थोडी 30 मार्क। तर काय चूक झाली मित्र तुझ्याकडून गोळा कमी गेला हा। तर मित्रांनो हा मित्र आपल्याला एकदम ओके मध्ये सांगितलेला आहे जे पोरं लवकर आलेले आहेत त्यांना चांगले मार्क पडलेले आहेत आणि जे उन्हात ग्राउंड देत आहेत उशिरा आलेले आहेत त्यांना मार्क कमी आलेले आहेत कारण उन्हात ग्राउंड जो आहे मित्रांनो अशक्तपणा आलेला आहे मित्रांना आणि त्यांना थोडंसं मार्क। तर हा मित्र कुठून आला तू सोलापूर करमाळ्यावरून हा मित्र आलेला आहे। मित्र झालं का तुझं ग्राउंड मार्क किती आले मित्रा 41 1 नंबर मार्क बेस्ट ऑफ लक मित्रा तुला पुढील वाटचालीसाठी। तर आपल्या मित्राला काय सांगू शकतोस की त्यांनी काय चुका टाळल्या पाहिजेत ग्राउंडमध्ये ग्राउंडला लवकरात लवकर हजर राहिलं पाहिजे म्हणजे ग्राउंड कुठं आहे काय नाही तुम्ही पहिल्या दिवशी येऊन इथं चौकशी करून घ्या मित्रांनो आणि लवकर उठून यायला पाहिजे मित्रा लवकर म्हणजे लवकर 4 वाजता तुम्ही इथं यायला पाहिजे म्हणजे चांगले मार्क तुम्ही घेऊन जाचाल मित्रांनो। कारण का जर लेट तुम्ही जर आलात म्हणजे तुम्हाला मध्ये जाण्यासाठी लेट होईल आणि आता तुम्ही पाहू शकता 1600ची तुम्हाला टाकलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता 1600 मीटरचा आणि मित्रांना कसं आहे थोडंसं मार्क कमी येत आहेत जे उशिरा आलेले आहेत। तर मित्रा खूप चांगले मार्क आलेले आहेत तुला आणि 100ला किती आले मित्रा 100 गोळा आउट ऑफ 100ला 10 1600ला 16। तर मित्रा चांगले मार्क आलेले आहेत तू पुढील वाटचालीसाठी तुला चांगले माझ्याकडून शुभेच्छा मित्रा चांगली प्रॅक्टिस कर पेपरचे आता 2 महिने भेटणार आहेत तुला ओके। तर तिसरा आपण हुडकून आता त्यांची इंटरव्ह्यू घेऊ मित्रा तुझं झालं का ग्राउंड उद्या आहे का तुझं। तर हा मित्र आलेला आहे पालक म्हणून आलेला आहे इथे तर येत आहेत मित्रा ग्राउंड झालं का किती आले मार्क 40 थांब थोडं इंटरव्ह्यू दे ना 2 मिनिट आपल्या मित्रांना सांग काय चुका टाळल्या पाहिजेत नाही का बरं चालेल मित्रा कुठला तू नाव काय तुझं झालं का ग्राउंड तुझं किती आले मार्क 41 थोडं थांब ना मला 2 मिनिट आपल्या मित्रांना सांगायचं आहे की कोणत्या चुका त्यांनी टाळले पाहिजेत जेणेकरून त्यांना चांगले मार्क आले पाहिजेत बरोबर। तर कुठला तू बीडवरून हा मित्र आलेला आहे आणि त्याला मार्क 41 पडलेले 41 ना कसं कोणते इव्हेंट आउट ऑफ पडलेले इव्हेंट कोणतं तुझा गोळा आउट ऑफ गेलेला आहे मित्रांचा। तर किती वाजता तू इन झाला होता मित्रा सकाळी 5 वाजता इथं मित्र इन झाला होता म्हणजे तुम्हाला लवकर उठून यायचं आहे जर 40+ जायचं असेल तर ह्या मित्राला थोडा अर्जंट होतं त्यामुळं मित्र चाललेला आहे मित्रांनो। तर पुढच्या विद्यार्थ्यांना विचारू तुम्ही ह्या चुका टाळल्या पाहिजेत जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क येतील मित्रांनो। तर यांचं कोणी थोडंसं इंटरव्ह्यू देण्यासाठी पोरं थोडं म्हणजे ज्याला कमी मार्क आलेले आहेत त्यांनी थोडंसं समजून घेऊ शकतो मित्रांनो। मित्रा कुठला आहे तू कुठला आहे विदर्भ किती मार्क आले तर मित्राचं थोडंसं कमी गेलेलं आहे ग्राउंड। मित्रा कुठला आहे तू नंदुरबार किती आले मार्क 40। तर मित्रा 2 मिनिट इंटरव्ह्यू देशील का तर आपल्या मित्रांना जे पुढे येणार आहेत मित्र आपल्या इथं ग्राउंडला भरती देण्यासाठी त्यांना किती म्हणजे कोणत्या चुका त्यांनी टाळले पाहिजेत जेणेकरून त्यांना चांगले मार्क आले पाहिजेत ते सांगू शकतोस मित्रांनो। तर तुला किती मार्क आले 40। तर खूप चांगले मार्क आलेले आहेत मित्रांनो इथल्या पोरांचं बघितल्याप्रमाणे। तर कोणता इव्हेंट आउट ऑफ गेला तुझा कोणता गोळा कितीचा पडला मित्र 12 म्हणजे चांगला मार्क आलेले आहेत मित्रा
तर पोरांना काय सांगशील जेणेकरून चुका टाळल्या पाहिजे, म्हणजे लवकर यायला पाहिजे एकतर, लवकर यायला पाहिजे, म्हणजे ऊन लागणार नाही, ऊन लागलं नाही तर सकाळमध्ये ग्राउंड होईल म्हणजे लवकर करायला पाहिजे. म्हणजे 10 वाजता आउट झालेले आहेत काही मित्र ग्राउंड देऊन, त्या मानाने आपले मित्र 4 वाजता इथं यायला पाहिजेत. 10 वाजताच्या आत ग्राउंड होऊन जायला पाहिजे. हा, तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता, तुम्हाला 5 वाजता बोलवलेलं आहे, तर तुम्ही 4 वाजताच इथं थोडंसं लवकर येऊन तुम्ही. नाही 4 वाजता नाही, 4 वाजेला आलो तरी माझा आता नंबर लागला. हा 3 किंवा 2 वाजेला येऊन बसून राहिलो तर आज माझं ग्राउंड 10 वाजता चांगलं पण पडलं असतं. वाढून गेलं असतं माझं. 2 मार्क म्हणजे मित्राचं सांगण्याचा उद्देश आहे की जर लवकर 4च्या अगोदर म्हणजे 3:30 वाजता 3-3:30 वाजता जरी येऊन नंबर लावलेला असला असता तर मित्राचे 2 ते 4 मार्क वाढले असते, म्हणजे 45ला मित्र पोहोचला असता. तर तुम्ही ह्या चुका टाळा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला आता मी सांगतो तुम्हाला की कोणत्या चुका धन्यवाद मित्रा, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल, धन्यवाद मित्रा. हां, तर तुम्हाला ओके, नंदुरबारचा हा मित्र होता. तुम्हाला मी थोडीशी माहिती देतो मित्रांनो की तुम्ही कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत. तर एक तर तुम्ही लवकर आलं पाहिजे. आपलं 5 मुलांचं इंटरव्ह्यू होतं, पण मुलं इंटरव्ह्यू देण्यासाठी थोडंसं ज्यांचे ग्राउंड पडलेलं आहे ते कमी पडलेलं आहे, ते इंटरव्ह्यू देण्यासाठी थोडंसं बोलत नाहीत मित्रांनो, कारण आपण समजू शकतो त्यांच्या भावना. तर तुम्ही एकतर तुम्ही 3-3:30 वाजता येऊन रांगेत लागलं पाहिजेत. तुम्हाला राहण्यासाठी इथे तुम्हाला एक व्हिडिओ टाकलेला आहे, राहण्यासाठी कुठं व्यवस्था आहे तिथं येऊन तुम्ही राहू शकता. नाही तर मित्रांनो तुम्हाला आराम भेटण्यासाठी तुम्ही थोडंसं चांगल्या ठिकाणी लॉज वगैरे करून 200 रुपये गेले तर गेले, चांगल्या ठिकाणी लॉज वगैरे करून तुम्ही थांबू शकता. हे पाहू शकता पोलिसांच्या गाड्या येत आहेत मित्रांनो. इकडं 1600 मीटर चालू आहे आणि तुम्ही एकच माझं म्हणणं आहे की तुम्ही लवकर या. जेवढं लवकर आलो तेवढं तुम्ही फायद्यात राहणार मित्रांनो. मी आलो होतो इथे किती वाजता 4च्या आधी आलो होतो, म्हणून माझं आऊट झालो मित्रांनो. 12 वाजता मी आऊट झालेलो आहे. तुम्ही थोडं लवकर या आणि लवकर ग्राउंड देऊन तुम्ही चांगले मार्क घेऊ शकता मित्रांनो. आणि एक चूक म्हणजे कसं आहे मित्रांनो, आता इथं तर एक स्पाईक अलाउड नाही. स्पाईक अलाउड नसल्यामुळे मुलांना थोडंसं मार्क कमी येत आहेत. फक्त तुम्ही टाचा न टेकवता पळायचं आहे मित्रांनो, फक्त पंजावर पळायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 1600 मारताना एकदम स्पीड 4ही राऊंड स्पीडनं मारायला पाहिजे. माझा एकदम काटावर बसलेला आहे टायमिंग मित्रांनो, 5:29 माझा टाईम आलेला आहे. आणि दुसरं म्हणजे सांगायचं म्हणजे दुसरं गोळाफेक मित्रांनो. गोळाफेक जे आहे ग्राउंड स्लोप आहे ग्राउंडला, म्हणजे जिकडं रस्ता आहे मित्रांनो, मेन रोड ज्या साईडला मेन रोड आहे, हे पाहू शकता मित्र पळत आहेत आपले. थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला, म्हणजे बघण्यात पण तुम्हाला इंटरेस्ट येईल. हे पाहू शकता इथं मित्र पळत आहेत. आणि मुलं जे आहेत मित्रांनो, तुम्ही तुमच्या डिटेल इन्चार्जला सांगा की आमचं जो आहे गोळाफेक तो वरच्या साईडनं फेका मित्रांनो. वरच्या साईडनं म्हणजे ज्या साईडनं आपण इन होतो त्या साईडनं तुम्ही गोळा फेकायला तुमच्या डिटेल्स इन्चार्जला सांगू शकता. आणि दुसरं म्हणजे खालच्या साईडनं तुम्ही मेन रोडकडे जर आले मित्रांनो, मेन रोडकडून जर गोळा फेकला तर तिकडून स्लोप चढ आहे तिकडून, आणि वरच्या साईडनं उतार आणि खालच्या साईडनं चढ आहे. त्यामुळं तुम्ही काय करा मित्रांनो, थोडंसं डिटेल्स इन्चार्जला कॉम्प्रोमाइज करा आणि वरच्या साईडनं गोळा फेकण्यासाठी सांगा. वरच्या साईडनं 5-6 गोळा फेकण्यासाठी आहे, खालच्या साईडनं 5-6 आहे. तर हे मित्र आपले आलेले आहेत त्यांचं ग्राउंड देऊन. मित्रा कुठले तुम्ही, झालं का ग्राउंड तुमचं? किती आले, चांगले आले का मार्क? तर हे मित्र कुठून आले होते तुम्ही? बुलढाण्यावरून हे मित्र आले होते आणि त्यांचं ग्राउंड चांगलं गेलेलं आहे. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला आपल्या माहिती जर युजफुल वाटली असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करू शकता, जेणेकरून आपल्या पुढील येणाऱ्या मित्रांसाठी जे आहे ते अडचणी क्लिअर करण्याचे. तर पाहू शकता मित्र आपले हे चाललेले आहेत. तर ॲव्हरेज मार्क किती आहेत ते सांगून देईन मित्रा कुठला आहे तू? नाशिक. तर हा मित्र आला होता नाशिकवरून. मित्रा ये रे, कुठला आहे तू? पालघर. किती आले मार्क टोटल? 40. तर ॲव्हरेज मार्क बघू शकता मित्रांनो, 40 मार्क. मित्रा कुठला आहे रे? पुसदवरून हा मित्र आलेला आहे. आपला आडनाव काय तुझं? मालवाडे. म्हणजे तुला किती मार्क आले मित्रा? 33. तर मित्रांनो थोडं ग्राउंडमध्ये मार्क पोरांना कमी येत आहेत. मित्रा कुठला आहे तू? पालघर. किती आले मार्क?
43 मार्क. बेस्ट ऑफ लक मित्रा पुढच्या वाटचालीसाठी तुला. तर पाहू शकता मित्रांनो असा ग्राउंड चालू आहे. डिटेल्स थोडी लेट जे पोरं येत आहेत ते थोडं लेट येत आहेत मित्रांनो. तर सांगेन पहिलं आता माझी डिटेल्स जी होती मित्रांनो, तर ते सकाळी आम्ही 8ला इन केलो होतो, म्हणजे मी 4 वाजता झालेलो होतो मित्रांनो, 4:30 वाजता आलेलो होतो इथं. तर पाहू शकता आता टाईम किती झालेला आहे पाहतो मी. तर 12:30 वाजता आऊट झालेलो आहे मित्रांनो. 4:30 वाजता मी इथं इन म्हणजे लाईनीमध्ये लागेल होतो आणि 8:30ला काहीतरी इन केलो होतो मित्रांनो आम्ही. तरी 4 तास आम्हाला बाहेर निघण्यासाठी, आऊट होण्यासाठी 4 तास लागले मित्रांनो. तर सांगेन तुम्हाला मी किती ॲव्हरेज मार्क येत आहेत तुम्हाला विचारून पोरांना. तर आपल्याला राहण्यासाठी पण इथे व्यवस्था केलेली आहे मित्रांनो. राहणे आणि तुम्हाला इथं येण्यासाठी किती हे कुठून कसं यायचं ते तुम्हाला सांगेन मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. पण व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला कुठं उतरून कसं यायचं आहे तुम्हाला ते सांगेन मित्रांनो. शिवाजीनगर गणेश खिंड रोड म्हणायची मित्रांनो. हे पाहू शकता शारीरिक चाचणी 15 गुण, 1600 मीटर 20 गुण, त्याच्यानंतर 15 गुण 100 मीटर, गोळाफेक 15 गुण. तर मित्र येत आहे तिकडून आपले, त्यांना विचारू मार्क किती आलेत. मित्रा ग्राउंड होतं का तुझा? नाही, उद्या आहे. म्हणजे एक दिवस लवकर आलाय का तू? मित्रा ग्राउंड झाला का तुझा? ग्राउंड झाला. कुठला तू? हिंगोली. किती आले मार्क? 41. बेस्ट ऑफ लक मित्रा, चांगले मार्क आलेत. अभ्यास कर ओके मध्ये. ओके. तर मित्रांनो जास्त काही पोरांना मार्क येत नाहीत, म्हणजे ॲव्हरेज मार्क 41, 40, 41, 42 आहे इथपर्यंत. तर आतापर्यंतचा टॉपर जो आहे मित्रांनो 47 मार्काचा आहे. तर पाहू शकता तुम्ही. आता राहण्याची सोय कुठं आहे आणि तुम्हाला कुठं उतरून कसं यायचं आहे ते सांगेन मित्रांनो मी. तर व्हिडिओ कंटिन्यू करा.